कधी फॉर्म भरला. मुखेड नगर परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या आज 21 उमेदवारांनी आज फॉर्म भरलेले आहेत. त्यामध्ये अध्यक्षपदाच्या उमेदवार आणि त्याचबरोबर 20 नगरसेवक उमेदवारांनी आज फॉर्म भरलेला आहे. आणि हे भरत असताना आमच्या समर्थकांनी या शहरामध्ये मोठी गर्दी केली होती. 5000पेक्षा अधिक समर्थक शहराच्या विविध नगरातून आज या रॅलीमध्ये समाविष्ट झाले होते आणि त्यांच्या साक्षीने आम्ही आज हे नामनिर्देशन दाखल केलेले आहेत. नगरपालिकेचा विकास हा कागदावरच झाला असं विरोधकांचं म्हणणं आहे. वर्तमानपत्रातल्या बातम्या आहेत, त्यांचा किती आधार आहे आपण तपासावा. हे शहरामध्ये आपण फिरू शकता, आपण कुठल्याही नगरामध्ये जा आणि आपण पाहू शकता की जिथं जिथं या शहरामध्ये लोक राहतात अशी एकही रस्ता, एकही नगर, एकही गल्ली त्या ठिकाणी रिकामी नाही. ज्या ठिकाणी आम्ही पक्के रस्ते बांधले नाहीत, त्या ठिकाणी पाणी पोचत नाही, तिथं आम्ही लाईटची व्यवस्था केली नाही. प्रत्येक गोष्ट सुविधा या शहरामध्ये मागच्या काळामध्ये आम्ही दिलेल्या आहेत. आणि याही पुढे जाऊन आता शहरासाठी अमृत 2 योजनेअंतर्गत आम्ही 63 कोटी रुपयांची नवीन पाईपलाईन योजना मंजूर केलेली आहे, ज्याचा शुभारंभ आम्ही काही महिन्यापूर्वी केलेला आहे. हे काम प्रगतीपथावर आहे. हे काम संपण्यापूर्वीच आता शहरासाठी नवीन 112 कोटी रुपयांची भूमिगत गटारची योजना आम्ही मंजूर करतोय. आणि मला असं वाटतं की या 2 योजना झाल्यानंतर या शहराच्या विकासामध्ये फार मोठी भर पडणार आहे आणि नागरिकांना फार मोठी सोय होणार आहे. एकंदरीत बघितलं गेलं तर सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की बेरोजगारीचा. त्या संदर्भात मुखेड तालुका हा आवर्षण प्रवण क्षेत्र आहे. या तालुक्यामधली जवळपास 95% शेती ही खरीपची आहे. केवळ 5% क्षेत्र हे रबीचं आहे. त्यामुळं 1 लाखापेक्षा अधिक मजुरांचं खरीपचा हंगाम संपल्यानंतर शहराकडे स्थलांतर होतं. हे प्रत्येक वर्षीची ही बाब आहे. आणि यावरती जर आपल्याला त्यांचं स्थलांतर थांबवायचं असेल तर इथंच या लोकांना त्यांच्या हाताला आपलं काम द्यावं लागेल, रोजगार उपलब्ध करून द्यावा लागेल. यासाठी मुखेड शहराच्या लगत MIDC व्हावी ही आमची मागणी होती. आणि आता राज्यामध्ये सरकार स्थापन झाल्यापासून याच्यामध्ये पाठपुरावा केला आहे आणि आमचा प्रस्ताव उद्योग विभागाकडे आम्ही दाखल केलेला आहे. आता सरकार याच्यावरती निर्णय करेल आणि मला असं विश्वास आहे की पुढील काही दिवसामध्ये मुख्य शहरालगत ही नवीन MIDCसाठी घोषणा होऊन जाईल. मागच्या वेळेस वेगळी परिस्थिती होती, तुमची सत्ता होती, पण नगराध्यक्ष दुसऱ्या पक्षाचा होता. यावेळेस कसं असणार, काय गणित? मागच्या वेळेस सभागृहामध्ये बहुमत आमचं होतं आणि अल्पमतानं अध्यक्षपदाच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. परंतु यावेळेसची परिस्थिती अशी नाही आहे. देशामध्ये सरकार भाजपाचं आहे, राज्यामध्ये सरकार भाजपाचं आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये बहुमतानं 3ऱ्यांदा इथं मी विजय मिळवलेला आहे. आणि शासनाच्या योजना लाभार्थ्यापर्यंत पोचत आहेत. त्यामुळं सर्वसामान्य मतदारामध्ये, जनतेमध्ये समाधानकारक वातावरण आहे. आजच्या रॅलीवरूनच आपण अंदाज लावू शकता की लोकांमध्ये किती उत्साह आहे. आणि मी दाव्याने सांगतो की फार मोठ्या फरकानं अध्यक्षाचा उमेदवारांना विजयी होईल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.